या ठिकाणी वंदन करायला आलोय, भेटायला आलोय। महात्मा बसवेश्वर हे 12व्या शतकातील वीरशैव लिंगायत संप्रदायाचे धर्मगुरू काय कवे कैलास हे त्यांचं वचन प्रसिद्ध आहे। त्यांना देखील मी वंदन करतो महात्मा बसवेश्वरांना आणि त्यांना विनम्र अभिवादन करतो। महाराष्ट्राचे दिवंगत उपमुख्यमंत्री आमचे सहकारी अजितदादा पवार यांना देखील भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो। तर अतिशय दुःखद घटना या महाराष्ट्रामध्ये त्यांच्या जाण्याने घडलेली आहे आणि एकीकडे दुःखाचं सावट आहे आणि अशा परिस्थितीमध्ये अत्यंत कठीण काळात निवडणुकाही आहेत आणि या निवडणुकांचा प्रचार करण्याची वेळ आपल्यावर आलेली आहे आणि ही निवडणूक कार्यकर्त्यांची आहे आणि एकीकडे दुःख आहे, दुसरीकडे कार्यकर्त्यांच्या निवडणुका आहेत आणि म्हणून मी आपल्याला आपण प्रचार अतिशय साधेपणाने करतोय। कार्यकर्त्यांचा आग्रह, उमेदवारांचा आग्रह, आपल्या पदाधिकाऱ्यांचा आग्रह, आपल्या लाडक्या बहिणींना भेटायचं, त्यांच्याशी संवाद साधायचा, लाडक्या भावांना भेटायचं आणि त्यांना विनंती करायची की येत्या 7 तारखेला आपल्या महायुतीच्या उमेदवारांना निवडून जिल्हा परिषदेवर पाठवा। ही विनंती मी आपल्याला करायला आलेलो आहे आणि मला विश्वास आहे की येणाऱ्या ज्या निवडणुका आहेत ह्या आपल्या प्रत्येक जिल्हा परिषद गट आणि पंचायत समिती गटाचं भवितव्य ठरवणाऱ्या आहे, आपल्या उद्याच्या भविष्याचा फैसला करणाऱ्या निवडणुका आहेत। कारण या ग्रामीण भागातल्या निवडणुका आहेत। जिल्हा परिषद पंचायत समिती थेट गावाशी निगडीत अशा या निवडणुका आहेत आणि म्हणून लोकसभेच्या निवडणुका झाल्या, विधानसभेच्या निवडणुका झाल्या, मध्ये नगर परिषद निवडणुका झाल्या, महापालिकेच्याही निवडणुका झाल्या आणि या सर्व निवडणुकांमध्ये माझ्या लाडक्या बहिणींनी चमत्कार घडवला आणि महायुतीला भरभरून मतदान केलं। माझ्या लाडक्या भाव देखील सगळे पाठीशी उभे राहिले, माझे लाडके शेतकरी पाठीशी उभे राहिले आणि महायुतीला प्रचंड विजय मिळवून दिला आणि म्हणून त्याची पुनरावृत्ती या निवडणुकांमध्ये देखील या जिल्हा परिषद आणि पंचायत समितींमध्ये नक्की होणार। हे चित्र जे आहे हे चित्र मी पाहतोय की भर उन्हामध्ये एवढ्या मोठ्या संख्येने, हजारोच्या संख्येने महायुतीचे या ठिकाणी पदाधिकारी, कार्यकर्ते, व्यासपीठावर आमचे सर्व उमेदवार इकडे थांबलेले आहेत, उमेदवार बसलेले आहेत आणि म्हणून हे उमेदवार कार्यकर्ते आहेत। हे कार्यकर्त्यांची निवडणूक आहे। इथं पालकमंत्री आहेत, इथं आमचे सर्व जिल्हा प्रमुख आहेत, संपर्क प्रमुख आहेत, आमचे राजन साळवी आहेत, सर्व पदाधिकारी महायुतीचे आहेत आणि ही निवडणूक जी आहे ही निवडणूक कार्यकर्त्यांची आहे। हेच कार्यकर्ते आम्हाला निवडून देतात, नेत्यांना निवडून देतात, कुणाला खासदार करतात, आमदार करतात, मंत्री करतात, मुख्यमंत्री करतात, उपमुख्यमंत्री करतात आणि म्हणून मग जेव्हा यांच्या निवडणुका असतात कार्यकर्त्यांच्या, तेव्हा मात्र आम्ही सगळ्यांनी मिळून आमची स्वतःची निवडणूक समजून काम केलं पाहिजे, त्यांना निवडून आणलं पाहिजे आणि म्हणून मी मुख्यमंत्री होतो तेव्हाही कार्यकर्ता म्हणूनच काम केलेलं आहे। कालही कार्यकर्ता होतो, आजही कार्यकर्ता आणि उद्याही कार्यकर्ता म्हणून काम करणार आहे। खरं म्हणजे मी आपल्याला एवढंच सांगेन की महायुतीचं सरकार आपलं आहे। मी 2.5 वर्ष मुख्यमंत्री होतो, आपल्या सगळ्यांना माहीत आहे। या 2.5 वर्षामध्ये
पायाला भिंगरी लावून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये फिरलो, गावागावात फिरलो, जिथे जिथे संकट आलं तिथं गेलो, जिथं आपत्ती आली तिथं गेलो, ज्या ज्या ठिकाणी आवश्यकता होती त्या ठिकाणी पोहोचलो. सर्वसामान्य माणसाचं सरकार या राज्यामध्ये आपण आणलं आणि अनेक प्रकल्पांना आपण चालना दिली. अनेक प्रकल्प महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये बंद होते, ते प्रकल्प देखील सुरू केले. लोकाभिमुख कल्याणकारी योजना आपण केल्या. लाडकी बहीण योजना केली, लेक लाडकी लखपती योजना केली. एसटी मध्ये 50% सवलत देण्याचा निर्णय आपण घेतला. मुलींचं उच्च शिक्षण देखील आपण मोफत केलं. मला आठवत आहे, मी मुख्यमंत्री असताना रात्री 12:30 वाजता टीव्हीवर बातमी पाहिली, एका मुलीने आत्महत्या केली. का आत्महत्या केली? ती इंजिनिअरिंगचं शिक्षण घेत होती. वडील 50% फी सरकार भरत होतं, 50% फी पालकांनी भरायची होती. त्या मुलीला भीती वाटली की माझे पालक 50% पण फी भरू शकत नाहीत आणि ते आत्महत्या करतील, म्हणून त्या मुलीने स्वतः आत्महत्या केली. अतिशय दुर्दैवी घटना घडली. मनाला वेदना लावणारी, मनाला चटका लावून जाणारी घटना मी टीव्हीवर पाहिल्यानंतर तुमच्या एकनाथ शिंदेने येणाऱ्या पहिल्या कॅबिनेटमध्ये 50% फीचे 100% फी माफ करून टाकली. मी म्हणालो, सत्ता, सरकार, मुख्यमंत्री ही पद कशासाठी? जर आपल्या राज्यामध्ये एक मुलगी आत्महत्या करते शिक्षणासाठी, या राज्याचा सत्तेचा उपयोग काय? आणि म्हणून गोरगरिबांचं सरकार जे आम्ही चालवतोय, खऱ्या अर्थाने त्यावेळी शेतकरी सन्मान योजना आपण केली. आदरणीय प्रधानमंत्री मोदीजीने 6,000 रुपये वर्षाला शेतकरी सन्मान योजनेमध्ये दिले. आपल्या राज्याने त्याच्यात आणखी 6,000 रुपये टाकले. 12,000 रुपये वर्षाला शेतकऱ्याला मिळू लागले. या ठिकाणी शेतकरी सन्मान योजना, पीक विमा योजना, त्याचबरोबर या ठिकाणी सततच्या पावसामुळे होणारं नुकसान या ठिकाणी आपण देऊ लागलो. आणि म्हणून शेतकरी हा आपला अन्नदाता आहे, शेतकरी हा मायबाप आहे. आपल्या तिजोरीवर, सरकारच्या तिजोरीवर पहिला अधिकार शेतकऱ्याचा आहे आणि म्हणून शेतकरी हा कधी वाऱ्यावर आम्ही सोडणार नाही. आज माझ्या लाडक्या बहिणी इथं आहेत. मी देखील गरिबी पाहिली आहे. मी शेतकरी कुटुंबातून आलोय, शेतकऱ्याचा मुलगा आहे. मी देखील पूर्वीचे दिवस पाहिलेत. माझ्या आईची तगमग पाहिली आहे, पत्नीची काटकसर पाहिली आहे, कसा महिना भागवायचा अशी भ्रांत त्यांच्या डोळ्यामध्ये दिसत होती. ते मी पाहिलंय. आणि मी जेव्हा मुख्यमंत्री झालो तेव्हा मी ठरवलं या माझ्या माता भगिनींसाठी काहीतरी करायचं आणि तिथूनच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू झाली. अनेक लोकांनी विरोध केला, अनेक लोकांनी खोडा घातला, अनेक लोक कोर्टात गेले, परंतु तुमचा लाडका भाऊ एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होता, त्याने ही योजना पूर्ण केली. मी, देवेंद्रजी, अजितदादा आम्ही मिळून ठरवलं ही लाडकी बहीण योजना किती अडथळे आले तरी सुरू करायची. तुम्हाला माहित आहे या लाडक्या बहीण योजनेला वर्षाला किती रुपये खर्च होतो? 45,000 कोटी रुपये वर्षाचा खर्च. लोक हिम्मत करत नव्हते, पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मी होतो आणि माझ्या सहकार्यांना, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी सांगितलं हा धाडसी निर्णय आपल्याला घ्यावाच लागेल आणि तो आम्ही घेतला. योजना सुरू झाली. माझ्या लाडक्या बहिणी आपल्या प्रपंचाला आधार देऊ लागल्या, आपल्या प्रपंचाचं छोटं मोठं काम करू लागल्या. मुलांच्या फी असतील, घरातल्या माणसाचा आधारपण असेल, हे करू लागल्या. मला आता कोणीतरी इथं सांगितलं की जवळपास 800 महिला एकत्र येऊन त्यांनी छोटा मोठा व्यवसाय सुरू केला आहे, क्रेडिट सोसायटी केली आहे, बचत गट केले. कितीतरी सक्सेस स्टोरी आहे. या लाडक्या बहिणींनी छोटा छोटा व्यवसाय करत मोठे व्यवसायाला हात घातलाय. ही अर्थव्यवस्थेला चालना देणारी योजना आहे. काही ठिकाणी गरीब कुटुंब आहेत. एक कुटुंब पाहिलं अतिशय दुर्गम रानामध्ये राहत होतं. एक त्यांचा मुलगा आणि 2 आई वडील. त्यांना विचारलं तुमचं कसं चाललंय? म्हणाले काय आम्ही भाताची शेती करतो, इथे भात शेती करतो आणि बाकी काय? बाकी बोले तुम्ही 1500 रुपये देता,
मीठ चटणी मीठ तेल आणतो आणि आम्ही गुजर करतो. असेही लोक आहेत. या गरिबाला मदतीचा हात देणारा निर्णय आम्ही घेतला. याचा आम्हाला आनंद आहे, समाधान आहे. आणि अनेक लोक निवडणूक काळामध्ये निवडणूक आयोगाला पत्र दिलं ही योजना बंद करा म्हणून, पैसे थांबवा म्हणून. पण मी तुम्हाला सांगतो आता 3 महिन्याचे एकदम 4,500 रुपये तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे. आणि मी हेही सांगतो कोणी माईकाला आला तरी माझ्या लाडक्या बहीण योजना कधीही बंद होणार नाही. उलट मला पत्रकार विचारतात तुम्ही 2100 रुपये म्हणालात वचननाम्यामध्ये. मला हा बोललो, मी मुख्यमंत्री होतो, मी देवेंद्रजी अजितदादा आम्ही बोललोय, आम्ही ठरवलंय आणि म्हणालो योग्य वेळी तेही आम्ही देणार, योग्य वेळी जे बोललोय तेही आम्ही करणार. आम्ही कुठलेही फुकटचं आश्वासन देत नाही, जे बोलतो ते करतो. माझ्या लाडक्या बहिणींना स्वतःच्या पायावर उभं करायचं, त्यांना लखपती झालेलं आम्हाला बघायचं. हा शब्द आहे एकनाथ शिंदेचा. तुम्हाला मी सांगतो जे बोलतो आम्ही ते करतो. माझे शेतकरी बांधव आहेत, शेतकरी बांधवाला देखील आम्ही आश्वासन दिले. वचननाम्यामध्ये पत्रकार विचारतात कर्जमाफी कधी होणार. कर्जमाफी संदर्भात देखील एक बैठक झाली. मुख्यमंत्री आमची, अजितदादा आमची बैठक, तेव्हा अजितदादाही होते, बैठक झाली. आम्ही एक कमिटी गठीत केलेली आहे आणि या कमिटीचा अहवाल आल्यानंतर जे बोललोय आम्ही कर्जमाफीचं आश्वासन दिलंय, माझ्या शेतकऱ्यांना मी सांगू इच्छितो, विश्वास देऊ इच्छितो, तोही निर्णय आम्ही घेणार आणि माझ्या शेतकऱ्यांना देखील दिलासा आम्ही देणार. त्याला हिंमत लागते, देण्याची दानत लागते. आम्ही घेणारे नाही, आम्ही देणारे आहोत. हे सरकार देणार आहे आणि म्हणून कितीतरी अशा योजना आम्ही केल्यात की या राज्यामध्ये अनेक योजना केल्या. आतापर्यंतच्या इतिहासामध्ये कधी इतके निर्णय झाले नाही. ते निर्णय आम्ही महायुतीने घेतले आणि म्हणून माझ्या लाडक्या बहीण भावांनी, शेतकऱ्यांनी या निवडणुकीत विधानसभेच्या 232 जागा निवडून आणल्या. आतापर्यंतच्या इतिहासामध्ये महायुतीचे 232 आमदार कधीच निवडून आले नव्हते. हा चमत्कार तुम्ही केलेला आहे आणि त्यामुळे आमची जबाबदारी आहे. तुम्ही आमच्या पाठीशी उभे राहिलेला आहात आणि म्हणून आता विरोधक येऊन काय बोलणार, काय आश्वासन देणार. आम्ही तुमच्याकडे काय त्यांच्याकडे देण्यासारखं आहे. ते तर म्हणता आमच्याकडे काहीच नाही, आमच्या हात रिकामे आहेत. अरे कधी होतं, जेव्हा होतं तेव्हाही नाही दिला, आता तर नाहीच आहे. देणारे आम्ही आहोत. त्याला देण्याची दानत लागते, हिंमत लागते, धाडस लागतं. ते दाखवलंय आम्ही आणि म्हणून मी तुम्हाला सांगतो या राज्यामधला सर्वसामान्य घटक कुठल्याही असू दे, माझ्या लाडक्या बहिणी, लाडके भाऊ, शेतकरी, ज्येष्ठ, युवा, या सगळ्यांच्या हाताला काम मिळालं पाहिजे, रोजगार मिळाला पाहिजे. या जिल्ह्यामध्ये उद्योगधंदे आले पाहिजेत. हे उदय सामंतला पण मी सांगितलेलं आहे. या ठिकाणी जे आपल्याला छोटे मोठे उद्योग, माझ्या लाडक्या बहिणींच्या बचत गटाला उद्योग, त्यांना मॉल आपण दे, जे काही त्यांचं जे साहित्य आहे, त्यांनी बनवलेले पदार्थ आहे ते विकण्यासाठी त्याचं मार्केटिंग, ब्रँडिंग ही देखील योजना आपण करतोय. आणि म्हणून सगळ्यांच्या हाताला काम. इथला माणूस, इथला तरुण नोकरीसाठी या जिल्ह्याच्या बाहेर जाता कामा नये, हा आमचा संकल्प आहे, ही आमची भूमिका आहे. आणि म्हणून सर्वसामान्य माणसाला चांगलं जीवन मिळालं पाहिजे आणि म्हणूनच आम्ही हे सगळं करतोय. आज परवा बजेटमध्ये केंद्राच्या प्रधानमंत्री मोदीजींनी देखील अनेक निर्णय घेतले. कृषी, सहकार, आरोग्य, उद्योग, लाडक्या बहिणींना ताकद देणं हेही घेतलेलं आहे. हे डबल इंजिनचं सरकार काम करत आहे. मोदीजी देशाला पुढे नेत आहेत, आपण राज्याला पुढे न्यायचं आहे. देश आर्थिक महासत्तेकडे चाललेला आहे. झालेलं बजेट जे आहे देशात आर्थिक महासत्तेकडे दमदारपणे टाकलेलं ते पाऊल आहे. आणि म्हणून देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांनाही मी धन्यवाद देतो की गोर गरीब जनतेचा ते विचार करतात. आणि म्हणून महायुती म्हणून या ठिकाणी आपण एनडीए मध्ये देखील आहोत, महायुतीमध्ये आहोत. महायुतीचं सरकार
हे सर्वसामान्य गोर गरीब जनतेचं सरकार आहे. लोकांना काय पाहिजे ते द्या, लोकांना काय हवंय ते द्या, लोकांच्या जीवनामध्ये बदल घडवा. आम्ही सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलो नाही, परंतु या तमाम महाराष्ट्रातल्या जनतेच्या, सर्वसामान्य माता भगिनींच्या, भावांच्या, शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये सोन्याचे दिवस आणण्यासाठी आमचा जन्म झालेला आहे, हे मी या ठिकाणी सांगू इच्छितो. आणि म्हणून एक शेतकऱ्याचा मुलगा मुख्यमंत्री होतो तेव्हा एवढी जळजळ, एवढी मळमळ, एवढी पोटदुखी का? एवढी पोटदुखी का? सर्वसामान्य शेतकऱ्याच्या मुलानं, सर्वसामान्य कुटुंबातल्या मुलानं मुख्यमंत्री होऊ नये. अरे आम्ही मुख्यमंत्री सर्वसामान्याचे झालो म्हणून तर सर्वसामान्यांची दुःख, वेदना, त्यांच्या अडचणी आम्ही समजून घेऊ शकलो आणि म्हणून त्या सोडवल्या, याचा मला सार्थ अभिमान आहे. मी आपल्याला सांगतो, देवेंद्रजी आता वर्षभर काम करतायत, मी 2.5 वर्ष काम केलंय. आता टीम म्हणून आम्ही काम करतोय, या राज्याला पुढे न्यायचं आहे. गेल्या आठवड्यामध्ये दाओसमध्ये जेव्हा करार झाले, 30 लाख कोटीचे करार झाले. मुख्यमंत्री होते आपले उदय सामंत, उद्योग मंत्री होते. 30 लाख कोटीचे करार परदेशी गुंतवणुकीचे झाले. या राज्यामध्ये गुंतवणूक येते, या राज्यामध्ये उद्योग येत आहेत, या राज्यामध्ये उद्योजक येत आहेत, हाताला काम मिळेल. हे राज्य महाराष्ट्र राज्य हे इंडस्ट्री फ्रेंडली राज्य आहे. इथं हे उद्योजक येत आहेत, त्यांना सुविधा देतोय आपण, त्यांना अनेक सवलती देतोय. आणि म्हणून याच्या मागचं एवढंच कारण की राज्यातल्या प्रत्येक तरुणाला 50 लाख लोकांना नोकऱ्या देण्याचा आपला संकल्प आहे. आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो की कुठल्याही परिस्थितीत आपण आज या संपूर्ण जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांना आपण सामोरं जातोय. या निवडणुका तुमच्या जिल्ह्याच्या, तुमच्या गावाच्या विकासाच्या निवडणुका आहेत, फक्त मतदान करण्यापुरतं मर्यादित नाहीये. आणि म्हणून तुमच्या या भागाचा विकास करायचा. मला मगाशी रवी गायकवाड म्हणाले, याच आपण खरं म्हणजे या धाराशिववर शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं प्रचंड प्रेम होतं. या धाराशिवचा, उस्मानाबादचा धाराशिव करण्याचा निर्णय आपण घेतला. मी मुख्यमंत्री असताना तो निर्णय घेतला, याचा आम्हाला अभिमान आहे. आणि म्हणून आज मी आपल्याला एकच सांगतो, ही निवडणूक तुमच्या मुलाबाळांच्या भवितव्याची आहे. ही निवडणूक उद्याच्या भवितव्याचा फैसला करणारी निवडणूक आहे. आणि म्हणून काही लोक येतील, आम्ही अमकं करू, तमकं करू, हे करू, ते करू, निवडणुकीपुरतं खोटं आश्वासन देतील. पण या तुमच्या लाडक्या भावानं तुम्हाला फक्त निवडणुकीसाठी ओवाळणी नाही, दिवाळीसाठी ओवाळणी नाही, भाऊबीजेसाठी ओवाळणी नाही, दर महिन्याला न चुकता ओवाळणी तुमच्या खात्यामध्ये टाकण्याचा निर्णय घेतला. ती ओवाळणी कधी बंद होणार नाही, हा शब्द मी तुम्हाला देतो, हा शब्द देतो. आणि म्हणून मी आपल्याला एवढीच विनंती करेन, येणाऱ्या 7 तारखेला आपल्याला महायुतीचे उमेदवार विजयी करायचे आहेत. इथं काही प्रश्न आहेत, इथे काही मगाशी सांगितलं, उजनी ते कुणाळी शेतीसाठी पाणी पुरवठा होण्यासाठी कृष्णा मराठवाडा सिंचन योजना, बरोबर आहे, यासाठी आपण प्रयत्न करू. मी एक उपमुख्यमंत्री म्हणून मुख्यमंत्र्यांशी बोलून यामध्ये मार्ग काढू आणि या पाण्याचा प्रश्न जो आहे, शेतीचा प्रश्न, तो मार्गी लावण्याचं काम करू. कारण सिंचन प्रकल्प आमच्या महायुतीच्या काळात 120 सिंचन प्रकल्पांना मान्यता दिली. महाविकास आघाडीच्या काळामध्ये सुरुवातीच्या काळात फक्त 4 सिंचन प्रकल्पांना मान्यता दिली. पण महायुती झाली, मुख्यमंत्री मी झालो, त्यानंतर 120 प्रकल्पांना मान्यता दिली. शेवटी शेतीला पाणी पाहिजे, पिण्यासाठी पाणी पाहिजे, चांगले रस्ते पाहिजेत, दिवाबत्ती पाहिजे, या ठिकाणी सोयी सुविधा पाहिजेत, गोर गरीब जनतेला जगण्याचा अधिकार पाहिजे, ते देण्याचं काम आपल्याला करायचं. त्याचबरोबर उमरगा येथे पंचायत समितीची नवी इमारत बांधकाम करायची आहे. उमरगा लोहारा तालुक्यातील शेतकऱ्यांना शेतीसाठी पाणी, जे शाश्वत पाणी आहे, तेच आता जे म्हणालो ते. आणि म्हणून मराठवाड्यामध्ये
या ठिकाणी मी आपल्याला एवढंच सांगतो, मराठवाड्याचा दुष्काळ वाडा हा शब्द आपल्याला पुसून काढायचा आहे आणि सगळीकडे महाविकास आघाडीने मराठवाडा वॉटर ग्रीड बंद पाडला होता. मी मुख्यमंत्री झाल्यानंतर देवेंद्रजीने आम्ही ठरवलं की हे पुन्हा सुरू करायचं. मराठवाडा वॉटर ग्रीड हा दुष्काळ वाडा हा शब्द पुसायचा आहे. या ठिकाणचा दुष्काळ संपुष्टात आणायचा आहे. हे आमचं विजन आहे, हा आमचा संकल्प आहे. उमरगा लोहारा मतदारसंघासाठी मंजूर असलेल्या सर्व 9 उपकेंद्राची कामं या ठिकाणी सुरू करायचं आहे. छोटं पंढरपूर म्हणून परिचित असलेल्या माकणी येथे निम्न तेरणा प्रकल्पावर पर्यटन केंद्र विकसित करायचं आहे. पर्यटन मंत्री आपला शंभूराज देसाई, त्याला मी सूचना करतो तात्काळ हे करू. लोहारा येतं MIDC उभी करायची नाही. MIDC लोहारामध्ये देखील MIDC होणार आणि ती करणार हा शब्द देखील एकनाथ शिंदे देतोय. मी उदय सामंतांना सांगणार, पालकमंत्री याचा पाठपुरावा करतील आणि लोहारामध्ये देखील MIDC देतील आणि या माझ्या तरुणांना हाताला रोजगार मिळेल. मागील वर्षभरात मतदारसंघाचा थांबलेला विकास पुढे जाईल. गावोगावी बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत बांधणी त्याच्यासाठी पण आपण पैसे दिलेले आहेत, त्यासाठी तजवीज केलेली आहे. ते मी पैसे माझ्याकडे आकडे सगळे आहेत, पण मी ते काय सांगत नाही या ठिकाणी. आणि म्हणून यासाठी देखील आपण ग्रामपंचायत बांधणीसाठी 36 ग्रामपंचायती बांधण्याचं काम सुरू होईल. त्याचबरोबर ग्रामीण रस्त्यासाठी 94 कोटी रुपये, ग्राम स्वराज अभियान अंतर्गत 19 ग्रामपंचायत इमारतीसाठी नागरी सुविधा केंद्र बांधण्यासाठी निधी. याचबरोबर मी एवढंच सांगेन, 594 पाणी पुरवठा योजनांसाठी 186 कोटी रुपये निधी. त्याचबरोबर या ठिकाणी आपलं जे देवस्थान आहे तुळजाभवानीचं, त्याचा देखील विकास आराखडा आपण करतो. 1,865 कोटी रुपयांचा आपण निधी त्याला मंजूर केलेला आहे. हे महायुतीचं काम आहे, हे महायुतीचं काम आहे. आणि म्हणून जे जे काय आवश्यक आहे, लोहारा पंचायत समितीसाठी 22 कोटी रुपये, त्याचबरोबर उमरगा लोहारा दलित वस्ती जनसुविधेसाठी 15 कोटी रुपये, या ठिकाणी अनेक योजनांसाठी आपण पैसे ठेवलेले आहेत. जिल्हा वार्षिक योजनेतून औषधी सुविधांसाठी 16.5 कोटी रुपये, 9,208 कुटुंबांना वैयक्तिक शौचालयासाठी 11 कोटी रुपये, धाराशिव पंचायत समिती क्षेत्रात वित्त आयोगातून 86 कोटी, दलित वस्ती सुधारणा 14 कोटी, तुळजापूर संत सेवालाल महाराज लमान तांडा समृद्धी योजनेसाठी 3.5 कोटी आणि दलित वस्ती सुधारण्यासाठी 12 कोटी. ते खूप आहे आकडे माझ्याकडे, पण मी काय आता बोलत नाही. मी एवढंच सांगतो, मी मुख्यमंत्री असताना एवढ्या प्रकल्पांना आपण मान्यता दिली. आता देवेंद्रजींच्या काळात देखील त्या मान्यता आपण पुढे देतोय. एवढ्या मान्यता दिल्यात की ज्या ठिकाणी गेल्यानंतर मला लोक सांगतात, हे तुम्ही मुख्यमंत्री असताना दिले, हे तुम्ही मुख्यमंत्री असताना दिले. मी म्हणालो, अरे बाबा, हा एकनाथ शिंदे दिलेलं कधी सांगत नाही, या हाताचं या हाताला पण कळू देत नाही. ही माझी सवय आहे, ही माझी कामाची पद्धत आहे. मुख्यमंत्री सहायता निधी मधून या एकनाथ शिंदेने 450 कोटी रुपये दिले. 450 कोटी, जवळपास 80 ते 90 हजार लोकांचे प्राण वाचले. हे पैसे कोणाचे आहेत? हे पैसे तुमचे आहेत. पूर्वीच्या सरकारमधल्या मुख्यमंत्र्यांनी अवघे 2.5 वर्षात 4 कोटी रुपये, एकनाथ शिंदेने 450 कोटी रुपये, 450 कोटी रुपये देऊन लोकांचे जीव वाचवले. माझ्या माता भगिनींसाठी आम्ही माता सुरक्षित तर कुटुंब सुरक्षित हे अभियान सुरू केलं. 3 कोटी आमच्या माता भगिनींची तपासणी केली. त्यामध्ये 10,000च्या वरती माझ्या माता भगिनींना अनेक आजार त्याच्यामध्ये डायग्नोसिस झाले. तात्काळ तपासणी झाल्यामुळे त्याच्यावर उपचार करता आले, त्यांचा जीव वाचवता आला. आणि म्हणून अशा अनेक योजना आपण केलेल्या आहेत, अनेक योजना सुरू केल्या. 1.5 लाखाची महात्मा ज्योतिबा फुले योजना जी होती, आम्ही मुख्यमंत्री झाल्यानंतर महायुतीच्या काळात ती 5 लाख रुपये केली. 1.5 लाखाची योजना 5 लाख केली. आपल्या कुटुंबाचा विचार करू. केंद्राची देखील योजना आहे,
राज्याची आहे. आणि मग अशा अनेक योजना आपण या ठिकाणी केल्या. शासन आपल्या दारी सगळ्यात महत्वाकांक्षी प्रकल्प आपण सुरू केला. बाळासाहेब सांगायचे, कार्यकर्ता घरात नाही लोकांच्या दारात शोभून दिसतो. ती योजना शासन आपल्या दारी घेऊन गेलो आपण. 5 कोटी लोकांना त्याचा फायदा झाला. का? योजना पूर्वी नव्हत्या? होत्या. लाभार्थी नव्हते? होते. सगळं होतं. परंतु या योजना ज्या आहेत ह्या दारापर्यंत पोहोचवण्याचं काम केलं. आता आपण नवीन योजना केली आहे. शासन आपल्या दारीप्रमाणे आरोग्य आपल्या दारी, आपल्या दारोदारी आरोग्याच्या व्यवस्था येईल. माझ्या माता भगिनी, भाऊ, शेतकरी यांच्या आरोग्याच्या तपासण्या होतील. त्यांना तात्काळ त्या ठिकाणी उपचार होतील, त्यांचे जीव वाचतील. यापेक्षा काय पुण्याचं काम असू शकतं? मला काय मिळालं यापेक्षा या माझ्या जनतेला काय मिळालं हे बघणारे लोक आम्ही आहोत. किती प्रॉपर्टी कमवली, किती संपत्ती कमवली, किती काय कमवलं, यापेक्षा किती माणसं कमवली आणि किती माणसांचं प्रेम कमवलं हे आमच्यासाठी महत्वाचं. आणि म्हणून शेवटच्या क्षणापर्यंत रक्ताच्या शेवटच्या शरीरामध्ये आपले उमेदवार आहेत. हे उमेदवार तुमच्या हक्काचे आहेत. हे महायुतीचे उमेदवार या ठिकाणी शिवसेना आहे, भाजप आहे, राष्ट्रवादी आहे, रिपब्लिकन सेना आहे. हे उमेदवार तुमच्या हक्काचे आहेत. हे हक्काचे उमेदवार तुम्ही निवडून द्या आणि यांच्याकडून काम करून घ्या. काम करून हक्काचा उमेदवार असेल, हक्काचा या ठिकाणी जेव्हा सदस्य निवडून जातो तेव्हा तुम्ही त्याचा कान धरून काम करून घेऊ शकता. आणि म्हणून मी आपल्याला विनंती करतो, येत्या 7 तारखेला या धाराशिव जिल्हा परिषदेवर महायुतीचा भगवा फडकवायचा असेल तर या सर्वच्या सर्व लोकांना आपण निवडून द्या असे विनंती आपल्याला करतो. जिथे धनुष्यबाण असेल तिथे धनुष्यबाण, जिथे घड्याळ असेल तिथे घड्याळ, जिथे कमळ असेल तिथे कमळ. अधिकृत उमेदवार जे आहेत त्या अधिकृत उमेदवारांच्याच पाठीशी राहा. बंडलबाज लोकांच्या मागे उभे राहू नका. ते सांगतील आम्हाला पालकमंत्र्याचा सपोर्ट आहे, आम्हाला ह्या मंत्र्याचा सपोर्ट आहे, आम्हाला एकनाथ शिंदेचा सपोर्ट आहे. बिलकुल छोट. जे शिवसेनेचे अधिकृत उमेदवार त्यांनाच मतदान करा. जे भाजपचे अधिकृत उमेदवार त्यांनाच मतदान करा. जे राष्ट्रवादीचे अधिकृत उमेदवार त्यांनाच मतदान करा. बोगस लोकांना काय करायचं ते माहिती आहे तुम्हाला. कारण हे लोक अधिकृत उमेदवार निवडून आल्यावर हे तुम्हाला जबाबदार आहे. हे बांधील आहे. तुमचं नाही ऐकलं तर मग आम्ही त्यांना बरोबर करू. पण एकच सांगतो, हे सर्व काम करणारे लोक आहे. आणि तुम्हाला मी जाता जाता एवढंच सांगतो, या संपूर्ण विकासासाठी जे जे पैसे लागतील तिथं पैसे कमी पडू देणार नाही. हा शब्द माझा आहे. नगर परिषदेमध्ये भगवा फडकवलाय. नगर परिषदेला जे काही पैसे मला निवेदन मगाशी दिलं नगराध्यक्षांनी तिथं बिलकुल कमी पडणार नाही. नगर विकास माझ्याकडेच आहे, त्यामुळे चिंता करू नका. आणि म्हणून या जिल्हा परिषद पंचायत समितीचे गट आणि गण यामध्ये जे जे काही आपल्याला आवश्यक सुविधा आणि आवश्यक निधी लागेल तो पुन्हा एकदा मी आपल्याला सांगतो, तो पूर्ण केला जाईल, तो दिला जाईल. हा शब्द एकनाथ शिंदेचा आहे. एकदा शब्द दिला की माघारी नाही, ही माझी भूमिका आहे. म्हणून 7 तारखेला आपण सतर्क राहून मतदान करा. आपल्या हक्काच्या लोकांना मतदान करा. महायुतीला मत म्हणजे विकासाला मत. महायुतीला मत म्हणजे खऱ्या अर्थाने माझ्या लाडक्या बहिणी भावांना मत. आणि म्हणून मी आपल्याला पुन्हा एकदा विनंती करतो, 7 तारखेला इतिहास घडवा. 7 तारखेला इतिहास घडवा आणि जेवढे महायुतीचे उमेदवार आहेत त्यांना
जिल्हा परिषदेमध्ये पाठवा. जय हिंद, जय महाराष्ट्र. साठी राब राबतो